नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोलुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आता इलेक्ट्रिशियनच्या सेकंड इयरचे पेपर आता चालू होणार आहेत आणि त्यासाठी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे जे शेवटचे आपले 2 मॉड्यूल बाकी होते, त्यातलं जे पहिलं होतं आपलं इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं 12वं मॉड्यूल, ज्याला आपण ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, याच्या पहिल्या पार्ट बद्दल ऑलरेडी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट सेकंड बद्दल डिस्कस करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, विच टाइप ऑफ लाईन इन्सुलेटर यूज फॉर टर्मिनेटिंग ऍट ऑन अ कॉर्नर पोस्ट. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस समजा 2 टॉवर लावलेत, आता हा टॉवर आहे आणि हा एक टॉवर आहे. जर नॉर्मल असेल यांच्यामध्ये तर आपण काय करतो, पिन पिन किंवा पोस्ट इन्सुलेटर आपण याच्यामध्ये वापरतो. पण ज्या वेळेस समजा असं झालं की इथं काय झालं, इथं कॉर्नर आला किंवा तुम्हाला एकदम काय झालं की तिथं काय एखाद्या कॉर्नरवरती तुम्हाला काय करायचं, इन्सुलेटर वापरायचं, कारण तिकडून दुसरीकडे ट्रान्समिशन लाईन चालली आणि इथं टेन्शन जास्त राहणार आहे. मी काय सांगितलं, जर तुमची डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये जर का हाय टेन्शनसाठी किंवा एकदम कॉर्नरसाठी जो इन्सुलेटर वापरला जातो, आपण त्याला काय म्हणत असतो माहिती आहे का, शाकाल इन्सुलेटर वापरला जातो. कारण मी तुम्हाला कालचे सांगितलं, त्याच्यात नाही का तो बघा असा याच्यामध्ये असतो, अशी क्लिप असते, या क्लिपच्या मध्ये असा इन्सुलेटर लावलेला असतो, मग तो शाकाल इन्सुलेटर वापरतो. हे झालं कशासाठी, शाकाल इन्सुलेटर आपण वापरणार, या प्रश्नाचं हे बरोबर उत्तर आहे. हे झालं लो व्होल्टेज लाईनसाठी, एलव्ही लाईनसाठी आपण ज्याला म्हणू. जी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन असते, जर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये सेम सिच्युएशन असेल की कॉर्नरच्या पोस्टला किंवा डेड एंड किंवा शार्प एंड आहे किंवा ज्या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेंथ जास्त लागते, त्या ठिकाणी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये जो इन्सुलेटर वापरतो ना, तो आपला स्ट्रेन इन्सुलेटर. म्हणजे लो व्होल्टेज लाईन किंवा आपली डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी जे उत्तर बरोबर आहे ते आपलं शाकाल इन्सुलेटर आहे. आणि जर का हाय व्होल्टेज लाईन असेल किंवा जास्त हाय टेन्शन वाली लाईन असेल तर, किंवा ट्रान्समिशन लाईन असेल तर, स्पेशली ट्रान्समिशन लाईन मध्ये स्ट्रेन इन्सुलेटर आपण त्याला म्हणतो. क्वेश्चन नंबर 15 बघा, व्हॉट इज द रिझन ऑफ कीपिंग बाइंडिंग वायर गॅप टू क्लोज अँड व्हेरी टाईट इन अ पिन इन्सुलेटर. बघा, पिन इन्सुलेटर मध्ये काय करतो आपण, त्यांचं म्हणणं काय की जे बाइंडिंग ज्यावेळेस आपण काय करतो, कंडक्टर त्याच्यावरती लावतो आणि हा कंडक्टर लावल्यानंतर बघा इथं तुम्ही इथं गॅप एकदम कमी ठेवतो आणि एकदम टाईटली बाइंड करतो. टाईटली काय करतो, घट्ट बांधून ठेवतो. हे कशासाठी करतो, आता मला सांगा, जर घट्ट नाही बांधलं लूज कनेक्शन राहील. आणि तुम्हालाही माहिती आहे, जर लूज कनेक्शन राहिलं तर लूज कनेक्शन असल्यामुळे काय होत असतं की लूज कनेक्शनमुळे स्पार्किंग होऊ शकते आणि स्पार्किंग झाली की इन्सुलेटर डॅमेज होऊ शकतो किंवा काय होतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून आपण काय करतो, त्यांनी बाइंडिंग जास्त एकदम टाईट करण्याच्या मागचं कारणच असतं की स्पार्किंग जर आपल्याला कमी करायची असेल किंवा स्पार्किंगच होऊ द्यायची नाहीये, मग स्पार्किंग होऊ द्यायची नाही म्हणून काय करतो, एकदम गॅप खूप कमी ठेवा आणि सोबत इन्सुलेटर एकदम काय करून ठेवा, घट्ट प्रकारे बांधून ठेवा. हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द कंडक्टर यूज इन अ ओव्हरहेड लाईन. ओव्हरहेड लाईन मध्ये वापरल्या जाणाऱ्या कंडक्टरचं नाव त्यांनी विचारलं. बघा, आपण आतापर्यंत कालही मी एक्सप्लेन केलं तुम्हाला आणि आताही सांगतो की जे ओव्हरहेड लाईन मध्ये नाही का, सर्वात जास्त वापरला जाणारा कंडक्टर ACSR कंडक्टर. आता ACSR कंडक्टर म्हणजे काय असतं, A फॉर अल्युमिनियम, C फॉर कंडक्टर, S फॉर स्टील आणि R फॉर रेनफोर्स. म्हणजे अल्युमिनियम कंडक्टर, स्टील रेनफोर्स कंडक्टर आपण कशासाठी वापरत असतो, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो. सरळ सरळ काय दिलं, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याच्यात नंतर नेमका अल्युमिनियम कशासाठी वापरतो, स्टील कशासाठी वापरतो, हे ऑलरेडी मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ क्रॉस आर्म यूज इन इलेक्ट्रिक पोल्स. जे इलेक्ट्रिक पोल असतात ना, या इलेक्ट्रिक पोलमध्ये क्रॉस आर्म वापरण्यामागचं कारण काय. आता क्रॉस आर्म म्हणजे काय, मी तुम्हाला कालही सांगितलं. बघा, असं टॉवर असतं, या टॉवरमध्ये जे असे याचे हात असतात ना, आर्म म्हणजे आपला हात टाईप. बघा, हे टॉवर आहे पूर्ण, या टॉवरमध्ये हे बघा तुम्हाला याचे हात दिसत असेल. मग या हात ठेवण्याचा याच्या मागचा मेन पर्पज काय त्यांनी ते विचारलं. आता मला सांगा, टॉवर आहे तर डायरेक्ट टॉवरवरती हात कशासाठी ठेवतो, आपण इथं इन्सुलेटर लावतो आणि इन्सुलेटरवरती कंडक्टर लावतो. मग त्याच्यासाठीच आपण काय करतो, हा क्रॉस आर्म वापरत असतो. बघा, सपोर्टिंग द लाईन कंडक्टर सपोर्ट करण्यासाठी का नाही, हा काय करतो बघा, जर तुम्ही इथं बघितलं ना, कंडक्टरला सपोर्ट करणे हा इन्सुलेटरला सपोर्ट करतो आणि त्या इन्सुलेटरवरती काय असतात, आपले कंडक्टर ठेवलेले असतात. याचा मेन पर्पज काय असतो, इन्सुलेटरला काय करणं, जागा प्रोव्हाइड करणं. मग आता होल्डिंग द इन्सुलेटर ऑन ओव्हरहेड लाईन, म्हणजे ओव्हरहेड लाईन मध्ये इन्सुलेटर होल्ड करण्यासाठी का, तर हो, ऑप्शन नंबर बी राहू शकते याचं, किंवा होल्डिंग द लाईन इन इन्सुलेटर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. किंवा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये जोही तुम्ही इन्सुलेटर ठेवला, त्या इन्सुलेटरला होल्ड करण्यासाठी आपण काय करत असतो, हे जे क्रॉस आर्म आहे ते वापरत असतो. नंतर ऑप्शन बघा, अवॉइड द शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टर, रिड्यूस द कंडक्टर सॅग वगैरे रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू, मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगला असलेला काय करू, कंडक्टर आपण वापरू. अवॉइड द शॉर्ट सर्किट बिटवीन टू कंडक्टर्स, दोन कंडक्टर मध्ये शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी आपण कंडक्टर मधला काय वापरत असतो, गॅप वाढवत असतो. क्रॉस आर्म हा आपण काय असतो, कंडक्टरला होल्ड करून कंडक्टरला नाही, आपल्या इन्सुलेटरला होल्ड करून ठेवण्यासाठी क्रॉस आर्म वापरत असतो. मग बघा, हे सगळे दिलेले टॉवर, विंडो, क्रॉस आर्म, बीम काय असतो, ओव्हरहेड ग्राउंड वायर असतो, नंतर हे कंडक्टर असतात. हे सगळं जनरल स्ट्रक्चर दिलेलं आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला पीपीटी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल त्यावेळेस तुम्ही हे बघून घ्या. क्वेश्चन नंबर 18 बघा, विच टाइप ऑफ लाईन इन्सुलेटर यूज इन अ डेड एंड इन अ ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. आताच मी तुम्हाला सांगितलं बघा की डेड एंड जो असतो, काय विचारलं, ऍट द एंड्स ऑफ हाय टेन्शन ओव्हरहेड लाईन,
मग हाय टेन्शनसाठी जर डेड एंड असेल तर मी तुम्हाला सांगितलं तर स्ट्रेन इन्सुलेटर आपण वापरतो. काय स्ट्रेन इन्सुलेटर वापरणार. मग आता हा स्ट्रेन इन्सुलेटर कशाचा बनलेला असतो रे, तर स्ट्रेन इन्सुलेटर मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ डिस्क अशा काय लावा तुम्ही जर का हॉरिझॉन्टली लावल्या तर हा झाला कोणता इन्सुलेटर, तुमचा स्ट्रेन इन्सुलेटर. आणि पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल थोडी आयडिया दिली होती. मग हा स्ट्रेन इन्सुलेटर आहे. मग स्ट्रेन इन्सुलेटर काय होतं, पिन इन्सुलेटर आपण लो व्होल्टेजसाठी वापरणार. डिस्क इन्सुलेटर आता बघा हा याच्यामध्ये नाही का स्टे इन्सुलेटर बघा आणि पोस्ट स्टे म्हणजे काय, तो आपलं हे सगळेचे सगळे लो व्होल्टेजचे इन्सुलेटर आहेत. याच्यातला एक हाय व्होल्टेजचा इन्सुलेटर म्हणजे डिस्क इन्सुलेटर. आता इथे डायरेक्ट स्ट्रेन ऑप्शन नाहीये. मग डायरेक्ट स्ट्रेन ऑप्शन नाही तर मग हा स्ट्रेन बनला कशाचा असतो रे, तर नंबर ऑफ डिस्क पासून बनलेला असतो. आणि म्हणून या तसं तर डिस्क इन्सुलेटर म्हणत नाही, याला स्ट्रेन इन्सुलेटरच म्हणतात. पण या ऑप्शन पैकी जर उत्तर बघायला गेलं तर बरोबर उत्तर तुमचं ऑप्शन नंबर बी राहू शकतं की डिस्क इन्सुलेटर आपण कशासाठी वापरणार, डेड एंड किंवा शार्प एंड साठी वापरणार हाय टेन्शन लाईन मध्ये. तर याचं डिस्क इन्सुलेटर किंवा याचं बरोबर उत्तर जर म्हटलं स्ट्रेन इन्सुलेटर आहे तर या ऑप्शननुसार बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ एसी पॉवर ट्रान्समिशन. एसी पॉवर ट्रान्समिशन करण्यामागचा ऍडव्हान्टेज काय म्हणते. आता बघा जर तुम्हाला माहित असेल ना, एसी ट्रान्समिशन लाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट असतात. पहिला असतो कोरोना इफेक्ट, नंतर काय असतो स्किन इफेक्ट, प्रॉक्झिमिटी इफेक्ट असतो, फेरांट इफेक्ट असतो. मग एवढे सगळे इफेक्ट असताना मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये नाही का एक स्किन इफेक्ट वरती क्वेश्चन आला की स्किन इफेक्ट नाही का एसी मध्ये असतो आणि डीसी मध्ये असत नाही. मग आपल्याला डीसी मध्ये नाही येत याचा अर्थ डीसी आपण वापरू शकतो ना, डीसी चांगला आहे आपल्यासाठी. मग डीसी वापरण्यापेक्षा आपण एसी का वापरतो, त्याचा फायदा काहीतरी असेल म्हणून त्यांनी विचारलं, तोच फायदा विचारला की नेमकं तुम्ही एसी पॉवर का वापरता, डीसी पॉवरपेक्षा एसी ट्रान्समिशनचा काय फायदा आहे. ऍक्च्युअल मध्ये हे डीसी मध्ये मॅक्झिमम इफेक्ट नसतात, पण डीसी आपल्याला मोर कॉस्टली पडतं म्हणजे काय करावं लागतं आपल्याला एसीचं डीसी मध्ये, कारण जनरेट होणारा एसी असतो त्या एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करा आणि डीसी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला काय करा रेक्टिफायर वापरावं लागतं, तिथं इन्व्हर्टर सर्किट वापरावं लागतं. मग त्याच्यामुळे काही अंतरापर्यंत नाही का एसीच परवडतो. आणि त्या एसी परवडण्यामागचा अजून एक महत्वाचा फायदा असा असतो की जो एसी व्होल्टेज आहे ना, एसी व्होल्टेजला तुम्ही स्टेप अप किंवा स्टेप डाऊन इझिली करू शकता. म्हणजे बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर, जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर वापरला तर तुम्ही स्टेप अप करणार आणि स्टेप डाऊन दोन्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही या व्होल्टेजला करू शकता, जे की डीसी मध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. डीसी मध्ये आपल्याला चॉपर सर्किट वापरावं लागतं. मग त्याच्यासाठी काय करतो, ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण एसी व्होल्टेजला स्टेप अप किंवा स्टेप डाऊन खूप सोप्या प्रमाणात करू शकतो. हा याचा फायदा असतो. बघा कोरोना लॉस निग्लिजिबल, ऍक्च्युअल मध्ये एसी सर्किटमध्ये कोरोना लॉस अवेलेबल असतो म्हणजे निग्लिजिबल नसतो. म्हणजे यांनी फायदा विचारला, हा याचा डिसएडव्हान्टेज म्हणून एक अटला. स्ट्रेस ऑन ट्रान्समिशन लाईन वरती काय म्हणलं, स्ट्रेस मिनिमम असतो. नाही उलट जर एसी, मी तुम्हाला सांगितलं एसी असल्यामुळे काय होतं की सगळ्याच्या सगळा करंट हा सरफेसवरून जातो. मग स्ट्रेस तर सारखाच राहणार, म्हणजे असं बीचं पण काही रिलिव्हंट नाहीये. सी बघा, लो व्होल्टेज ड्रॉप इन ट्रान्समिशन लाईन, लॉसेस वाढले की व्होल्टेज ड्रॉप वाढतो. आणि त्यांचं म्हणे की लो व्होल्टेज ड्रॉप असतो का, नाही एसी ट्रान्समिशन लाईन मध्ये व्होल्टेज ड्रॉप काय असतो, हाय असतो. आणि म्हणजे हे पण याचा डिसएडव्हान्टेज आपण विचारला, आपल्याला ऍडव्हान्टेज विचारला. मग बघा, व्होल्टेज कॅन बी स्टेप्ड अप अँड स्टेप डाऊन इझिली, म्हणजे तुमचं व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला तुम्ही स्टेप अप किंवा स्टेप डाऊन एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. आणि हाच एसी ट्रान्समिशन लाईनचा काय एक फायदा आहे. 20 नंबरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द एसीएसआर कंडक्टर स्टँड्स फॉर. आता खाली दिलेला एसीएसआर कंडक्टर हा कशासाठी वापरला, म्हणजे काय याचं काय एसीएसआरचा लॉंग फॉर्म विचारला. आणि हा लॉंग फॉर्म मी ऑलरेडी तुम्हाला 2-3 वेळा सांगितला. जे विद्यार्थी आता याच्या आधीचं लेक्चर बघितलं असेल आणि तुम्हाला याचा लॉंग फॉर्म माहिती असेल तर खाली मला नाही का कमेंट बॉक्समध्ये याचं बरोबर उत्तर सांगा एबीसीडी पैकी. हा एक्सप्लेन करण्यासारखा प्रश्न नाही, ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ द क्रॉस आर्म इन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. हा सुद्धा क्वेश्चन मी मगाच्या त्याच्यामध्ये एक्सप्लेन केला की आपण जो ट्रान्समिशन लाईन मधला जो हा क्रॉस आर्म आहे किंवा हे जे अशा हात आहेत ना, हे आपण कशासाठी वापरतो ट्रान्समिशन लाईन टॉवरमध्ये, तर मी तुम्हाला इन्सुलेटरला होल्ड करण्यासाठी. प्रोव्हाइड द मोर सपोर्ट टू ओव्हरहेड लाईन, सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी डायरेक्ट तो खांबा पूर्ण काय वापरतो, पोलच वापरतो तो नाही. प्रोटेक्शन फ्रॉम शॉर्ट सर्किट बिटवीन कंडक्टर, हा पण नाही. मग द रिड्यूस द सॅग ऑफ लाईन बिटवीन द पोल, सॅग रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू, स्टील, त्याच्यासाठी स्टील वापरतो किंवा स्टीलचा कंडक्टर टाकू किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगला असणारा कंडक्टर आपण वापरणार, म्हणजे ऑप्शन नंबर सी पण नाही. होल्डिंग द इन्सुलेटर व्हेअर द कंडक्टर्स आर काय फॅसेटेड, म्हणजे ज्या ठिकाणी आपण कंडक्टर ठेवणार आहे, कंडक्टरला ठेवण्यासाठी जो इन्सुलेटर आपण वापरणार त्या इन्सुलेटरला होल्ड करण्यासाठी आपण क्रॉस आर्म वापरत असतो. आणि त्यांनी तेच विचारलं की क्रॉस आर्म कशासाठी वापरतो, तर ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ ओव्हरहेड लाईन कम्पेअर टू द अंडरग्राउंड केबल. आता बघा, दोन टाईपच्या सिस्टम असतात, एक असतं अंडरग्राउंड ट्रान्समिशन लाईन आणि एक असतं ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. आता अंडरग्राउंड म्हणजे नावाचं जे की जमिनीच्या खालून आपण काय केबल टाकून देणार, तर त्यांनी काय विचारलं की व्हॉट इज ऍडव्हान्टेज ऑफ ओव्हरहेड लाईन, कशाचा ऍडव्हान्टेज विचारला, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचा अंडरग्राउंड लाईन पेक्षा.
मग आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही अंडरग्राऊंड लाईन जर टाकली तर अंडरग्राऊंड लाईन मध्ये नाही का सेफ्टी जास्त असते. हा अंडरग्राऊंड लाईनचा काय त्याला ऍडव्हान्टेज झाला. पण आपल्याला विचारला ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये पब्लिक सेफ्टी असते का. मला सांगा, जर आता तुम्ही खूप ठिकाणी घटना ऐकल्या असतील, पावसाळ्यामध्ये काय होतं की एखादा कंडक्टर तुटतो, पाण्यात पडतो आणि पाण्यात पडल्यामुळे जे आजूबाजूचे लोक असतात, जनावरं असतात किंवा माणसं असतात, त्यांना शॉक लागतो. म्हणजे पब्लिक सेफ्टी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये राहते का रे, तर पब्लिक सेफ्टी ट्रान्समिशन लाईन मध्ये कमी होते किंवा नसते. म्हणून ऑप्शन नंबर 1 अटला. बघा, फॉल्ट कॅन बी लोकेटेड इझिली. आता हाच याचा फायदा असा असतो की जर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन असेल, बघा एखादा कंडक्टर कुठून डॅमेज झाला, कुठून कटला, आपण डोळ्यानं दिसू शकतं आपल्याला की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये हा कंडक्टर इथून तुटलेला आहे. मग आपण तिथं डायरेक्ट फॉल्ट काय लोकेट झाला आणि आपण काय करू, रिपेअर करू शकतो. पण अंडरग्राऊंड केबलमध्ये काय असतं की जमिनीच्या खालून केबल असतो, त्याच्यामुळे आपल्याला तो फॉल्ट लवकर डिटेक्ट होऊ शकत. त्यासाठी आपल्याला मल्टिपल टेस्ट घ्यावं लागतात आणि टेस्ट घेतल्यानंतर आपल्याला समजतं की इथे फॉल्ट झालेला आहे. म्हणजे अंडरग्राऊंड केबलमध्ये फॉल्टला लोकेट करणं काय असतं, हार्ड असतं. आणि हाच फायदा असतो आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये जो फॉल्ट होतो त्या फॉल्टला आपण इझिली लोकेट करू शकतो किंवा इझिली शोधू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तिसरं वाचा, नो इंटरफेरन्स बिटवीन द काय कम्युनिकेशन लाईन. त्यांचं म्हणे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमुळे कम्युनिकेशन मध्ये इंटरफेरन्स येत नाही का, तर येत असतो. नंतर बघा, नॉट लायबल टू लाइटनिंग हजार्ड. म्हणजे विजेच्या झटक्यापासून किंवा धोक्यापासून धोका निर्माण होत नाही, म्हणजे विजेच्या धोक्यापासून सुरक्षित असतो. मी तुम्हाला आताच सांगितलं की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन ही उलट काय म्हणते, कमी सेफ्टी पर्पजनं बघितलं गेल्यानंतर सेफ्टी पर्पजनं थोडी डेंजर आहे, कारण ते काय असतं, कंडक्टर डायरेक्टली ओपन एअरमध्ये काय असतात, ओपन असतात. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, विच सबस्टेशन ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज स्टेप डाऊन टू कंझ्युमर सप्लाय व्होल्टेज. आता जर तुम्ही बघितलं, त्यांचं म्हणणं काय की ट्रान्समिशनचं जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला स्टेप डाऊन करणारं सबस्टेशन कोणतं. आता बघा, मॅक्झिमम नाही का ट्रान्समिशनचं 66 केवीचे ट्रान्समिशन लाईन असते आणि आपल्या कंझ्युमरला लागतो किती सप्लाय, 240 व्होल्ट, किंवा त्याला आपण किती म्हणू, 440 व्होल्ट पकडा. मग एवढा सप्लाय आपल्याला लागणार, तर एवढा सप्लायला काय करावं लागेल, स्टेप डाऊन करावं लागेल. आणि मग या स्टेप डाऊन करण्यासाठी कोणत्या प्रकारचं सबस्टेशन तिथे वापरतात असं म्हणतात, मोबाईल सबस्टेशन, मायनिंग सबस्टेशन, सेकंडरी सबस्टेशन. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, हे सबस्टेशन नाही का, मोबाईल सबस्टेशन म्हणजे असं सबस्टेशन जे की आपण इकडून तिकडे नेऊ शकतो, तर हे खूप कमी प्रमाणात वापरतो. मायनिंग सबस्टेशन वगैरे नाही, सेकंडरी सबस्टेशन असा काही कन्सेप्ट नसतो. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये आपण काय करत असतो, जो हाय व्होल्टेज आहे त्या हाय व्होल्टेजला कंझ्युमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय करतो, स्टेप डाऊन करतो. आणि तोच सबस्टेशन आपण कशासाठी वापरत असतो, ट्रान्समिशन लाईनचा हाय व्होल्टेजला स्टेप डाऊन करण्यासाठी वापरतो. म्हणजेच ऑप्शन नंबर डी का राहणार, या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 24, व्हॉट विल हॅपन टू स्ट्रिंग अरेंजमेंट ऑफ द डिस्क, वन ऑफ द डिस्क इज इन्सुलेटेड गेट डॅमेज. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की ज्यावेळेस एखादी डिस्क आहे, समजा काय मल्टिपल डिस्क अशा काय केल्या आपण, मल्टिपल डिस्क काय केल्या, एकमेकांसोबत लावल्या आणि याच्यापासून आपण सस्पेन्शन इन्सुलेटर बनवलं. काय बनवलं, सस्पेन्शन इन्सुलेटर बनवलं. त्यांचं म्हणणं काय की समजा एखादी डिस्क काय झाली, आता खराब झाली. मग या डिस्क खराब झाल्यामुळे नेमका काय होणार, मला सांगा. कंडक्टर थोडी उलट इन्सुलेशनचं काम आहे. जर ही डिस्क जर खराब झाली तर बाकीच्या डिस्क तर चांगल्या आहेत. म्हणजे ही एकच डिस्क काय असते, मग ही डिस्क आपण काय करतो, रिप्लेस करतो त्याच्यापासून. पण मग ही एकच डिस्क काय होईल, काम करणं बंद करा, पण बाकीच्या आयजीटीज काय करतील, त्याच्यात काम करतील. मग त्याने ते त्याच्याला काय होईल, होल स्ट्रिंग बिकम युजलेस. त्यांचं म्हणजे सगळी स्ट्रिंग खराब होणार का, नाही बाकीचे तर डिस्क चांगलं आहे ना. म्हणजे ऑप्शन नंबर ए नाही येणार. नो इफेक्ट ऑपरेट्स नॉर्मली. इफेक्ट होणार नाही का, होणार. कारण मला सांगा, आपण नंबर ऑफ डिस्क याच्यासाठीच लावतो की एखादी म्हणजे नंबर ऑफ डिस्क काय वाढल्या की इन्सुलेशन वाढणार. मग इन्सुलेशन आपण तुम्हाला माहिती आहे की व्होल्टेज वाढलं की इन्सुलेशन वाढवावं लागतं. म्हणजे याचं इन्सुलेशन कमी होणार. इन्सुलेशन कमी झाल्यामुळे काय होऊ शकतं, ऍक्सिडेंटचे चान्सेस वाढू शकतात. म्हणून एखादी डिस्क खराब झाल्यावर त्याचा इफेक्ट तर होणारच. मग ऑप्शन नंबर बी पण येणार. ओनली द डॅमेज डिस्क विल बी नॉट फंक्शन. हे बरोबर आहे की जी फक्त खराब झालेली डिस्क कार्य करणार नाही, बाकीच्या सगळ्या डिस्क कार्य करतील. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, डॅमेज इन्सुलेटर अँड ऍडजस्टंट इन्सुलेटर विल नॉट फंक्शन. त्यांचं म्हणणं आहे की डॅमेज इन्सुलेटर आणि त्याच्या बाजूचे ते पण काय फंक्शन करणं बंद करणार, हा संबंधच येत नाही. जे खराब झालं तेवढाच फक्त पार्ट काय करणार, त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कामी राहणार नाही. बाकी सगळ्या स्ट्रिंग कारण आपली कामी राहणार आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा, हाऊ द स्पार्किंग ऑन अल्युमिनियम कंडक्टर काय बाइंडिंग जॉईंट्स कॅन बी प्रिव्हेंटेड. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं स्पार्किंग कमी करायची, आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपण स्पार्किंग कमी कशी करतो रे, की तुम्ही जर का तुम्हाला स्पार्किंग कमी करायची असेल तर लूज कनेक्शन ठेवू नका. लूज कनेक्शन काय करा, ठेवू नका. मग लूज कनेक्शन जर का ठेवलं नाही तर ऑटोमॅटिकली काय स्पार्किंग कमी होणार. म्हणून तुम्हाला टाईटली बाइंड करा. मग त्यांनी विचारलं स्पार्किंग कमी करायची, मग किपिंग द बाइंडिंग टर्न्स व्हेरी क्लोज. बाइंडिंग टर्न्स जवळ ठेवा, ठीक आहे, जवळ ठेवू, पण काय करावं लागेल, अजून टाईटली त्याला बांधून ठेवावं लागेल. मेकिंग बाइंडिंग टर्न्स व्हेरी टाईट. म्हणजे बघा, ऑप्शन नंबर बी काय म्हणतो की ज्या बाइंडिंगच्या टर्न्स आहेत ना, त्या काय करा, व्हेरी टाईट ठेवा. एकदम टाईट ठेवल्यामुळे काय स्पार्किंगच होणार नाही, कारण ते एअर गॅप डेव्हलप होणार नाही. आणि एअर गॅप नाही आला म्हणजे स्पार्किंग करणार ऑटोमॅटिकली कमी होऊन जाणार. आणि ऑप्शन नंबर बी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्पार्किंग जर कमी करायचं असेल तर कंडक्टरला टाईटली बाइंड करावं लागेल. नंतर बघा, व्हॉट विल हॅपन इफ द स्किन इफेक्ट ऑन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन कंडक्टर
डायमीटर इज स्मॉल. आता एक सांगतो मी तुम्हाला, बघा काय असतं स्किन इफेक्ट म्हणजे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, हा पूर्ण कंडक्टर आहे. या पूर्ण कंडक्टरमध्ये जर का तुम्ही एसी करंट फ्लो केला का नाही, तर एसी करंट फ्लो केल्यामुळे काय होतं की हा करंट नाही का, एसी करंट हा फक्त काय होतो या कंडक्टरच्या सरफेसवरून जातो. समजा हा सरफेसवर निघाला इतका, आणि जो बघा आता जो आतला एरिया आहे ना, तो कंडक्टरचा आतला एरिया कमी पडला का नाही, म्हणजे तिथून हा ऍज अ इन्सुलेटर म्हणून काम करणार, आणि सगळ्याचा सगळा करंट कुठून जाणार, तुमच्या कंडक्टरच्या कशावरून जाणार, सरफेसवरून जाणार. जर हाच कंडक्टर तुम्ही अजून मोठ्या जाडीचा वापरला, काय वापरला, अजून मोठ्या जाडीचा वापरला, तर सेम इथं होणार की काही भागातूनच करंट जाणार. म्हणजे जेवढी साईज कंडक्टरची वाढली, बघा मी काय सांगितलं, कंडक्टरची साईज इन्क्रीज झाली तर तुमचा स्किन इफेक्ट पण काय होतो, स्किन इफेक्ट आपण SE लिहितो याला, स्किन इफेक्ट काय होतो, इन्क्रीज होतो. मग जर का कंडक्टरची साईज, मी काय सांगितलं, कंडक्टरची साईज काय झाली, कमी झाली, तर तुमचा स्किन इफेक्ट पण काय होणार, कमी होणार. मग त्यांनी काय सांगितलं की इफेक्ट ऑन द ओव्हरहेड कंडक्टर इफ द कंडक्टर डायमीटर इज अ स्मॉल. आता कंडक्टर डायमीटर काय केली, कमी केली म्हणजे स्किन इफेक्ट कमी होणार. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या की जर तुमचा कंडक्टरची लेंथ, कंडक्टरची जाडी ही 1 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल तर त्या कंडक्टरमध्ये स्किन इफेक्ट आढळत नाही. मग इथं बघा यांनी विचारलं, एक तर कमी झालं असतं किंवा काय आढळणार नाही, म्हणजे बघा एक बिकम काय येणार, निग्लिजिबल आणि इन्क्रीज टू द मॅक्झिमम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर बघा की तुमचा कंडक्टर काय होणार, 1 सेंटीमीटर पेक्षा कमी असल्यामुळे काय होणार, त्या कंडक्टरची जी साईज आहे ही काय होणार, या जो स्किन इफेक्ट आहे तो निग्लिजिबल राहणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. अशा पद्धतीने बघा, जेही आपलं इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे 12 मॉड्यूल होतं ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन वरती, जेही मोस्ट इम्पॉर्टंट MCQ होते जे तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळू शकतात. आणि बघा आता मी भरपूर विद्यार्थ्यांकडून फीडबॅकही घेतला, जे फर्स्ट इयरचे, त्यांना निमीतूनच क्वेश्चन येतात आणि तुम्हालाही चांगला अनुभव आहे की हे सगळेच्या सगळे क्वेश्चन मी निमीतून उचललेले आहेत आणि हेच क्वेश्चन तुम्हाला उद्या चालून तुमच्या एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ह्या क्वेश्चनची 2-3 वेळा रिव्हिजन करून ठेवा. शेवटचा मॉड्यूल बाकी आहे, तर शेवटचा मॉड्यूल लवकर मी प्रयत्न करतो की लवकरात लवकर तुमची एक्झाम चालू होण्याआधी किंवा येत्या 1 ते 2 दिवसामध्येच काय करणार, शेवटचं मॉड्यूल सुद्धा अपलोड करणार आहे. तोपर्यंत हे मॉड्यूल व्यवस्थित बघून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन सेकंड इयरवाले जे मित्र आहेत, जे CBT एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत. धन्यवाद.